एक महत्त्वाची बातमी, साताऱ्यातील प्रकारावरून विधिमंडळात झालेल्या खडाजंगीवर राऊतांनी टीका केली। लोकशाहीचा खून झाला बोलणाऱ्यांचेच हात रक्तानं माखलेत असं राऊत म्हणाले। कातडं पांघरलेल्या वाघांची मांजर आणि बोके झालेत असं राऊत म्हणतात। सरकारमधले मित्रपक्ष फार काळ एकत्र राहणार नाही, मित्रपक्षाला पोलिसांचा रोज मार खावा लागेल असं राऊतांनी म्हटलंय। संजय राऊत यांनी पत्रकारांसोबत संवाद साधताना हे वक्तव्य केलेलं आहे। लोकशाहीचा खून झाला बोलणाऱ्यांचेच हात रक्तानं माखलेत अशी टीका राऊतांनी केलेली आहे। दंडाला 4 पोलीस माझ्या, हे अजून दुखतंय। ह्या दंडाला 4 पोलीस, दोघांनी कंबर आवळली माझी। त्या पोलीस दलाचा प्रमुख तुषार जोशी, एलसीबीचा इन्स्पेक्टर देवकर, एलसीबीचा असिस्टंट इन्स्पेक्टर गर्जे आणि त्यांच्या बरोबरचे 100 पोलीस यांच्यावर तात्काळ कारवाई करून त्याला निलंबित करा। जे मित्र पक्ष आहेत ते फार काळ एकत्र राहणार नाहीत, त्यांना रोज मार खावा लागेल रस्त्यावर। हा पोलिसांचा मार त्यांना रोज खावा लागेल, ही दिसतंय, ही सुरुवात आहे। सत्तेच्या बळावर आम्ही हवं ते करू शकतो। सत्तेच्या बळावर जर ते शिवसेना फोडू शकले, पैसा आणि सत्तेच्या बळावर, तर जे फुटले त्यांनाही फोडू शकतो आणि रस्त्यावर फोडू शकतो। हे स्पष्ट दिसलंय भाजपच्या कृतीमध्ये। मला आश्चर्य वाटतं की विधिमंडळाच्या पायऱ्यावर काल काही मंत्री आमदार एका गटाचे 1-2 गटाचे होते आणि लोकशाहीचा खून झाला, लोकशाहीचा खून झाला, हे वाघाचे कातडे पांघरलेले वाघ गर्जना करत होते। स्वाभिमानासाठी, हिंदुत्वासाठी आम्ही कसं पक्ष सोडला। आणि काल त्यांची विधिमंडळाच्या पायऱ्यांवर या वाघांची, म्हणजे कातडे पांघरलेल्या वाघांची अक्षरशः मांजरं आणि बोके झाले होते। देवेंद्र फडणवीस किंवा गृहमंत्र्यांच्या मदतीशिवाय साताऱ्यातली झुंडशाही होऊ शकत नाही। ज्या पद्धतीनं पोलिसांनी एका तिकडल्या पालकमंत्र्याला चोप दिला, तोच म्हणतो मी रक्तबंबाळ झालो, माझा हात मोडला, माझा पाय मोडला,